ओम शांती. आजच्या मुरलीची तारीख आहे 3/3/2025. बाबा म्हणतात, माझ्या गोड मुलांनो, हे एक विशाल नाटक आहे आणि ह्या नाटकावरती आपण सर्वजण विशेष पार्टधारी आहात. आपला ह्या नाटकामध्ये विशेष पार्ट प्ले झाल्यामुळे आपली संपूर्ण विश्वामध्ये पूजा होत असते. आपण पाहतो की जगामध्ये अनेक देवी देवतांची पूजा होते. त्या देवी देवता कोण होत्या? तर बाबांचीच मुलं ह्या संगमयुगावरती जे विशेष पार्ट प्ले करून गेलेले आहे, ज्यांचं विशेष कार्य झालेलं आहे, अशा मुलांची द्वापार युगापासून पूजा होत असते. बाबा सांगतात की ह्या सृष्टी नाटकामध्ये अशी तुम्हाला कोणती स्मृती राहते म्हणून तुम्हाला दुःख होतं. तर आज बाबांनी आपल्याला सांगितलं, जर सदा सुखामध्ये राहायचं असेल तर आपल्याला ही स्मृती ठेवणं गरजेचं आहे की बाबा माझं भविष्य बनवण्यासाठी आलेले आहे आणि भविष्य इतकं कल्याणकारी आहे की ज्या जगामध्ये कोणीही असं भाग्य बनू शकत नाही. ज्याला बाबा म्हणतात की कल्पाकल्पाचं भाग्य बनवण्याची संधी तुम्हाला ह्या संगमयुगावरती होत असते. दुसरं बाबा सांगतात की ज्याला ह्या भविष्याची स्मृती राहते तर तो बच्चा ह्या दुनियाचं जे दुःख आहे, ह्या दुनियाच्या संबंधांमधलं जे दुःख आहे ते लवकरात लवकर विसरतो आणि ज्यावेळेस तो आनंदी राहतो, सुखी राहतो, त्यावेळेस त्याला ह्या दुनियाचं कोणतीही वस्तू, व्यक्ती, वैभव, साधन हे आठवत नाही. मग बाबा आपल्याला सर्वांना आठवण करून देतात की मुलांनो, आता तुम्ही जागे व्हा, अंधारातून तुम्ही बाहेर या. आपलं गीत आहे, जाग सजनिया जाग, अब नवयुग आया की आया. जर तुम्हाला पुराण्या दुनियाचं सर्व दुःख विसरायचं असेल तर आता तुम्हाला ह्या पुराण्या दुनियामधून जागं होणं गरजेचं आहे आणि भविष्य नवीन दुनियाची आठवण तुमच्या बुद्धीमध्ये नेहमी असणं ही काळाची गरज आहे. दुसरं बाबा आपल्याला आठवण करून देतात की जो समजदार मुलगा असतो, तो समजदार मुलगा कोणत्याही नावारूपामध्ये फसत नाही. कारण आपल्याला प्रत्येकामधल्याच विशेषता बघायच्या आहे, परंतु त्या विशेषतांवरती आपल्याला प्रभावित मात्र व्हायचं नाही आहे. बाबा हा सर्व गुणांचा, शक्तींचा, ज्ञानाचा भंडार आहे. प्रत्येक मनुष्य आत्म्यामध्ये कला गुण भरणारा स्वयं भगवान आहे. तर आपण हे नेहमी बुद्धीमध्ये ठेवलं पाहिजे की हा एक प्रभू प्रसाद आहे. भगवंताने दिलेला प्रसाद हा मला दिलेला आहे, तो दुसऱ्यांना सुद्धा मला वाटायचा आहे. दुसरं बाबा सांगतात की तुम्ही हे ज्ञान ग्रहण करत आहात, तर ज्ञान ग्रहण करण्यासाठी बाबांनी आपली बुद्धी एक तिजोरीच्या समान बनवलेली आहे. तर हे ज्ञान ऐकत असताना, ग्रहण करत असताना आपल्या बुद्धीला कुठेही छेद पडता कामा नये. म्हणजे बाबांनी आपल्याला ज्ञान सांगितलं आणि ते कुठेतरी वाहून गेलं. एका कानाने ऐकलं, दुसऱ्या कानाने सोडून दिलं. ऐकलं परंतु ते धारण केलं नाही, किंवा ऐकलं परंतु ते जीवनामध्ये आणलं नाही, अंमलामध्ये आणलं नाही, तर त्या ज्ञानाचा काहीही उपयोग नाही. म्हणून नेहमी भक्ती मार्गामध्ये हा शब्द वापरला जातो की जेव्हा भगवंत देत होता त्यावेळेस तुम्ही काही चालणे घेऊन गेला होतास का? याचा अर्थ आपण बाबांची मुरली ऐकत असताना जर आपलं लक्ष इकडे तिकडे कुठेतरी केंद्रित झालं तर निश्चित आपल्या बुद्धीमध्ये ती मुरली राहणार नाही. आणि जर मुरलीच लक्षात राहिली नाही तर ती मुरली धारण होणार नाही. जी गोष्ट धारण होणार नाही त्या गोष्टीची ताकद किंवा शक्ती आपल्यामध्ये कधीही येऊ शकत नाही. दुसऱ्यात बाबा विशेष आपल्याला वरदानामध्ये सांगतात, जर तुम्हाला संपन्नता आणि संतुष्टताचा अनुभव करायचा असेल
आणि तुम्हाला नेहमी प्रसन्न राहायचं असेल तर तुम्हाला ही स्मृती जागृत ठेवणं गरजेचं आहे की कल्पकल्पामध्ये माझाच विजय झालेला आहे आणि विजय माझ्या गळ्यातला हार आहे. विजय हे मी आत्ताच नाही तर खूप वेळा विजय प्राप्त केलेला आहे. मग तुम्हाला हा विजय प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकारच्या परिस्थिती येऊ शकतात, संकट येऊ शकतात, दुनियामधले अनेक सरकमस्टान्स तुमच्यासमोर येऊ शकतात. तुम्हाला माया खेचण्याचा प्रयत्न करू शकते. कारण बाबा सांगतात एक हात तुमचा माझ्या हातात आहे आणि दुसरा हात मायेच्या हातात आहे. दोघेही प्रबल आहे, शक्तिशाली आहे. परंतु तुमच्या बुद्धीचा विश्वास आणि निश्चय जर बाबांवर राहिला तर विजय हा आपला निश्चित आहे. आणि जो मुलगा विजयी होतो तर तो कधीही छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये गोंधळून जात नाही. म्हणजे पेपर आल्यानंतर, परिस्थिती आल्यानंतर त्याच्या मनामध्ये हा कधी प्रश्न उत्पन्न होत नाही की हा का आला, हा पेपर बाबांनी का घेतला किंवा ही समस्या माझ्यापुढे का आली. तर तो एकदम निर्भयपणाने, निश्चिंतपणाने राहील. त्याच्या बुद्धीमध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ नसणार आहे. निश्चय बुद्धी असल्यामुळे त्याचा विजय हा निश्चित होऊ शकेल. दुसरं बाबा सांगतात की आलेल्या परिस्थितींकडनं तुम्हाला हेच शिकायचं आहे की ही परिस्थिती मला घडवण्यासाठी आलेली आहे, मला मजबूत करण्यासाठी आलेली आहे. आणि हाच परिस्थितीकडनं धडा आपण जर शिकलो तर पुढे येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आपली हार करू देणार नाही. पराजय झाला म्हणजे तुमचा कुठेतरी बाबांवर अविश्वास आहे किंवा बाबांशी तुमची कुठेतरी प्रीत नाही आहे असा अर्थ होऊ शकतो. दुसरा बाबा सांगतात की आज मी तुमचा पिता पण आहे, मी तुमचा टीचर पण आहे आणि मी तुमचा सद्गुरू आहे. बघा आपण सर्वजण किती भाग्यशाली आहोत की ह्या संगमयुगावरती स्वयं भगवान पिता आपला पिता पण बनून आलेला आहे आणि पिता बनून बाबा आपल्या सर्वांची पालना करत असतात. बघा शारीरिक रीतीने सुद्धा प्रत्येक सेंटरवरती, केंद्रावरती आपली पालना होत असते. बाबा रोज आपल्याला मुरलीसाठी क्लासरूम तयार करून ठेवतात, चेअर टाकून ठेवतात. म्हणजे कोणीतरी आपली सेवा करतं, म्हणजे ही बाबा पालना करतात. ब्रह्मभोजन आपल्याला खाऊ घालतात, भोग आपल्याला खाऊ घालतात, आपल्या सर्व गोष्टींची काळजी घेतात. म्हणजे पिता या नात्याने परवरिश करणं, पालना करणं हे बाबांचं कर्तव्य आहे. ते बाबा आपल्याला या ठिकाणी निभावतात. बाबा टीचर बनून रोज आपल्याला शिकवतात. बऱ्याच वेळा आपण गैरहजर राहतो, पण बाबा आपल्याही अगोदर क्लासरूममध्ये येऊन शिकवायला रेडी असतात. म्हणजे टीचर बनवून आपल्या बुद्धीला बलवान बनवणं हे बाबांचं कर्तव्य आहे. तर बाबा ह्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या बुद्धीला शक्तिशालीसुद्धा बनवतात, समजदार बनवतात. आणि सद्गुरू बनून बाबा सांगतात की मुलांनो, गती सद्गती करणं हे बाबाचं काम आहे. तर बाबा संगमयुगावर येऊन फक्त शिकवत नाही तर आपल्या सर्व मुलांची गती सद्गती करून घरीही घेऊन जातात. घर म्हणजे परमधाम. आणि बरोबर आपल्या पुरुषार्थानुसार आपल्याला सतयुगामध्ये सुद्धा बाबा पाठवतात. आपल्या पुरुषार्थाच्या आधारेच आपण आपल्या भविष्य नवयुगामध्ये, भविष्य जन्मामध्ये आपण ते पद प्राप्त करत असतो. तर संगमयुगावरती हे 3 संबंध फार महत्त्वपूर्ण आहे, बाप, टीचर आणि सद्गुरू. तर जगामध्ये हे 3ही संबंध वेगवेगळे असतात, परंतु संगमयुगावरती बाबांनी आपल्याला 3ही संबंधांची प्राप्ती एकाच स्थानावरती करून दिलेली आहे आणि एकाच वेळामध्ये ती प्राप्ती आपल्याला जन्मजन्माचं भाग्य देखील बनवत असते. तर आजच्या मुरलीमध्ये एवढंच बाबांना सांगायचं आहे की बाबांवरती कधीही तुम्हाला रुसायचं नाही आहे,
कधीही तुम्हाला बाबांवरती अविश्वास तुम्हाला दाखवायचा नाही आहे, कारण हे सृष्टीरूपी नाटक आहे आणि ह्या नाटकामध्ये तुमचा जेवढा विशेष पार्ट असेल, जेवढा तुम्ही विशेष रोल या ठिकाणी करू शकाल, तुम्ही या ठिकाणी छान पुरुषार्थ करू शकाल, त्याच्या आधारे तुमची द्वापार युगापासून त्या रूपाने पूजा होत राहील. ओम शांती.